नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर काल परवापासून अनेक विद्यार्थ्यांचे एकच कॉल आणि मेसेजेस आहेत की नेमकं वनरक्षक भरतीच्या संदर्भात किंवा वन आणि महसूल विभागाच्या भरतीच्या संदर्भामध्ये जे पत्रक आलेलं आहे, या पत्रकाच्या बाबतीत तथ्य काय आहे, कशा पद्धतीने वनरक्षक भरतीची परीक्षा पद्धत असेल, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा असेल का, पात्रता म्हणजे क्वालिफिकेशनमध्ये काही बदल होईल का, किंवा असे अनेक अभ्यासक्रम कशा पद्धतीने असेल, अनेक प्रश्न तुमचे आहेत। त्या प्रत्येक प्रश्नाचं डिटेलमध्ये आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की बदल काय होणार आहेत, कशा पद्धतीचे बदल असतील याबद्दल डिटेलमध्ये आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नवीन बदल, पात्रता व अभ्यासक्रम, पूर्व मुख्य की एकच परीक्षा आणि जाहिरात नेमकी कधीपर्यंत येऊ शकते, कारण पहिलंच ऑलरेडी जाहिरातीला 2-2 वर्ष सरकारकडून उशीर झालेला आहे, त्यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नाराजी आहे। तर ते सुद्धा मुद्दे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत। सर्वात पहिल्यांदा आपला महत्त्वाचा मुद्दा आहे पत्रक जे दिलेलं आहे 18 ऑगस्टचं पत्रक। या पत्रकामध्ये काय सांगितलेलं आहे की राज्य शासकीय कार्यालयातील गट क संवर्गातील पदं ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत, म्हणजे गट क ची जी पदं आहेत वन आणि महसूल विभागाची, ही MPSCच्या माध्यमातून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरण्यात येतील अशा पद्धतीने सांगितलेलं आहे। याच्यामध्ये त्यांनी इथं वनरक्षक पदाचा उल्लेख केलेला आहे। आता बाकीचं लेखापाल असेल किंवा लिपिक असेल, ही पदं ही साहजिकच आहे, जरी MPSCमध्ये गेले तरी सुद्धा त्याच्यावर मोठा परिणाम हा होणार नाही, पण वनरक्षकची भरती ही MPSCमध्ये गेल्यानंतर याच्यावर मोठा परिणाम होणार आहे। कशा पद्धतीने परिणाम होणार आहे, काय सरकारला सुद्धा किंवा MPSCला सुद्धा परीक्षा देताना आव्हान असणार आहेत आणि विद्यार्थ्यांच्या सुद्धा मनामध्ये कोणते कोणते किंवा विद्यार्थ्यांचा अभ्यास करताना त्यांच्याकडे कोणते कोणते आव्हानं असणार आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षा पद्धत कशा पद्धतीने असेल। अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की बाबा आता MPSCकडे गेलं की आपल्याला माहिती MPSC गट ब आणि गट क परीक्षा, याच्यामध्ये पूर्व परीक्षा असते, पूर्व परीक्षेमध्ये जर तुम्ही पास झाला तर तुम्हाला मुख्य परीक्षा असते आणि PSIला इंटरव्ह्यू असतो, इतर पदाला मुलाखती वगैरे काही नसतात आणि PSIचा सुद्धा इंटरव्ह्यू आता रद्द करण्याच्या सरकारच्या हालचाली ह्या सुरू आहेत। तर आता परीक्षा पद्धतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे पूर्व आणि मुख्य परीक्षा असेल का, पूर्व मुख्य परीक्षा। आता बघा, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं हे पद जे आहे ते 12वी पात्रतेवर आहे आणि राज्य सरकारने आता जो निर्णय घेतला की सरळ सेवा परीक्षा ह्या MPSC माध्यमातून घ्यायच्या, त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं की MPSCने काय निर्णय घेतला की समान क्वालिफिकेशन असणाराची एकच संयुक्त परीक्षा घ्यायची। म्हणजे आता गट क मध्ये नवीन नवीन पदं ॲड होत आहेत, गट ब मध्ये ॲड होत आहेत आणि जी पदं नव्याने ॲड होत आहेत त्या प्रत्येकाचं क्वालिफिकेशन पदवी आहे आणि याचं क्वालिफिकेशन 12वी आहे। म्हणजे गट ब किंवा गट क सध्याच्या ज्या परीक्षेचं आयोजन आयोग करतंय त्या परीक्षेमध्ये जर म्हणजे तलाठीच्या भरतीसाठी जशी की डायरेक्ट गट क मध्ये टाकली, ते सोपं होतं, कारण की तलाठीचं मूळ क्वालिफिकेशनच काय होतं, ग्रॅज्युएशन, पदवी। त्याच्यामुळे लगेच त्याच्यामध्ये घेतलं, कारण त्याच्यात गट क मध्ये अगोदर जी पदं होती ती जवळपास सर्व पदवीवर आणि इतर क्वालिफिकेशनवर होती, त्याच्यामुळे हे 12वीवर पद आहे। म्हणजे पूर्व आणि मुख्य याच्यामध्ये तर हे पद जाणं बिलकुल शक्य नाही असं मला वाटतंय आणि तशा पद्धतीने गेलं तर त्याला पात्रता बदलावी लागेल। मग पात्रता बदलल्यावर काय होईल ते पात्रतेमध्ये आपण पुढे पाहूया, पण हे पूर्व मुख्य नाही आहे। MPSC कदाचित एक करू शकते की एकच सरळ सेवेसाठी संयुक्त सरळ सेवा अशा पद्धतीने नवीन परीक्षा घ्यावी लागेल MPSCला आणि ही परीक्षा घेताना म्हणजे विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार सांगतोय, अजून तर निर्णय फायनल काही झाले नाही, हे सगळं प्राथमिक स्तरावर आहे, हे होईलच याची सुद्धा गॅरंटी कमी, पण तरीही तुम्ही अभ्यास खंड पाडत नाही, कारण की हे निर्णय 8 दिवसात घेऊ शकतात, पण आपल्याला अभ्यास करायला 2-2 वर्ष लागतं। त्यामुळे सगळ्या पॉसिबिलिटी आपण पाहणं आणि त्याच्या दृष्टीने आपला अभ्यास पुढे वाढवणं हे गरजेचं असतं, कारण आपल्याला त्यांच्या निर्णयात खंड पडला म्हणून आपल्याला अभ्यासात खंड पाडून बिलकुल जमणार नाही, आपल्याला अभ्यास सुरूच ठेवावा लागणार आहे। एकच संयुक्त सरळ सेवा परीक्षा घेणं आणि त्याच्यामध्ये मग 12वी क्वालिफिकेशन असणारी पदं किंवा इतर पदं, जसं की दारूबंदी आहे, दारूबंदी पोलीसचं पद आहे किंवा हे पद आहे किंवा काही काही असे अनेक पद आहेत ज्याचे क्लर्कचे की ज्याची पात्रता 12वीच आहे आणि त्यासोबत टायपिंग लागते, त्यावेळेस सुद्धा आव्हान असणार आहे ते आयोगाला घेणं, हे करू शकते। पण पूर्व मुख्य आणि पात्रता 12वी हे कुठंतरी वाईस वर्सा होते, हे कुठंतरी मेळ बसत नाही आहे आणि इथं मग विद्यार्थ्यांच्या मनामध्ये राग निर्माण होईल आणि शासनाला सुद्धा त्याचा गंभीरतेने विचार करावा लागेल, हे होऊ शकतं। आता हे सगळं आता जाहिरातीच्या संदर्भात सांगतो, पत्रकात काय दिलंय वगैरे पुढे बोलूया आपण, पण अशा पद्धतीने होऊ शकतं। मग असं झालं तर एकच 100 प्रश्नांची 200 गुणाची किंवा 100 गुणाची एखादी परीक्षा होऊ शकते, त्यात 25-25-25 असा क्रायटेरिया ठरवू शकतात।
म्हणजे गणित बुद्धिमत्ता 25, मराठी 25, इंग्रजी व्याकरण 25 अशा पद्धतीने. लक्षात. जुनी जी परीक्षा पद्धत होती त्याच्या एकच परीक्षा होती आणि त्याच्यामध्ये 60 प्रश्न आणि 120 गुण होते. 15 प्रश्न 4 विषय डिवाईड केले होते. मग हे अशा पद्धतीने हा बदल होऊ शकतो. मग आपण तयारी जर करत असाल, नव्याने तुम्ही तयारी करताय, जस्ट 12वी झालेली, तर ह्या पॅटर्नने सध्या तुम्ही अभ्यास तुमचा चालू राहू द्या. परीक्षा कोण घेईल याचा बिलकुल विचार करू नका. तुमच्या अभ्यासामध्ये खंड पडू देऊ नका. मी ह्या पॉसिबिलिटीज सांगतोय तुम्हाला. लक्षात येते ना. अभ्यास कोणताच केलेला तुमचा बिलकुल वाया जाणार नाही. TCS IBPSने केलं म्हणून गोदावरी नदीची लांबी वेगळी आणि MPSCतून अभ्यास केल्यावर गोदावरी नदीची लांबी वेगळी असं बिलकुल होणार नाही. 12वी क्वालिफिकेशनवर जर ही MPSC परीक्षा घेणार असेल तर या MPSC गट बन गट क पेक्षा सुद्धा त्यांना प्रश्नांचा दर्जा थोडा सोपाच ठेवावा लागणार. हे वास्तव आहे. लक्षात येते ना. त्यामुळे हेच टेन्शन घेऊ नका तुम्ही. तुम्हाला अभ्यास करायचा आहे ते विषय ते तुम्हाला करावेच लागणार आहेत. तुम्हाला GK करावंच लागणार आहे. तुम्हाला गणित बुद्धिमत्ता करावं लागेल. तुम्हाला मराठी व्याकरण करावं लागेल. तुम्हाला इंग्रजी व्याकरण करावं लागेल. मग ह्या ज्या गोष्टी ह्या करायला भरपूर आहेत. वर्षसुद्धा कमी पडतं. तर तुमच्या अभ्यासात खंड पडू नये हा माझा सांगण्याचा मुद्दा आहे. पॉसिबिलिटीज काय होऊ शकतात तर त्याच्यामुळे तुम्ही तुमचा अभ्यास कंटिन्यू चालू राहू द्या. त्याच्यात बदल करू नका. अशा पद्धतीने परीक्षा पद्धत होऊ शकते. अभ्यासक्रमामध्ये काय होईल तर मी सांगतो तुम्हाला. एक सांगतो अभ्यासक्रमामध्ये मगाशी सुद्धा बोललो तुम्हाला GK. आता बुद्धिमत्ता होतं फक्त गणित नव्हतं. पण तरी सुद्धा गणित येऊ शकतं असं ग्राह्य धरून पुढे चला. म्हणजे गणित बुद्धिमत्ता, त्याच्यानंतर मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण याच्यात काहीही बदल होऊ द्या. हेच विषयाची तुम्हाला तयारी करायची. हे तुमच्या डोक्यामध्ये फिट राहू द्या. गणित करायचं तुम्हाला, बुद्धिमत्ता करायची, GK करायचं. मग GK मध्ये इतिहास भूगोल वगैरे हे करायचंय. आता GKचा मुद्दा एक सांगतो तुम्हाला. फक्त जर MPSCने पेपर घेतला तर GK विचारण्याचं डीपनेस वाढतो, विषय जास्त आहे, त्याच्यामुळे अभ्यासाला GKचा वेळ जास्त लागू शकतो. आलं लक्षात. त्यामुळे थोडासा GKचा अभ्यास करताना, GSचा अभ्यास करताना थोडासा डीपमध्ये करा. जसं की आपलं पुस्तक आहे, समजा तुम्ही अभ्यास करताना आपलं MPSC गाईड पुस्तक आहे, ह्याच्यातमध्ये GKच आहे. मग याच्यातून तुम्ही GK अभ्यासा, जेणेकरून MPSC पॅटर्न काय असतो आणि कशा पद्धतीने GK थोडं ॲडव्हान्स आहे हे सुद्धा त्याच्यामधून तुमच्या लक्षात येईल. ही गोष्ट लक्षात ठेवा. तशा पद्धतीने थोडं GK डीपमध्ये करत चला. गणित बुद्धिमत्ता वगैरे तुमचा पोलीस भरतीच्या पॅटर्नप्रमाणे तुमचा अभ्यास चालू राहू द्या. मराठीचा सुद्धा पोलीस भरतीच्या पॅटर्ननेच तुमचा अभ्यास चालू राहू द्या. इंग्रजी व्याकरणामध्ये सुद्धा थोड्याशा जास्त, कारण की आता ज्या TCSने घेतलं होतं त्यातलं इंग्रजी व्याकरण बऱ्यापैकी सोपं होतं. इथं थोडी काठिण्य पातळी वाढते. मग त्या पद्धतीने तुमच्या अभ्यासाची दिशा तुम्हाला बदलावी लागणार आहे. पण हे कोर विषय आपल्याला करायचेत, हेच ग्राह्य धरून चला. मग ते TCSने घेऊ किंवा MPSCने घेऊ. लक्षात. कदाचित एक भरती TCS IBPS सुद्धा राबवू शकतं, कारण की 27च्या नंतरचा निर्णय. 2027 मध्ये ही पदं MPSC मार्फत भरली जावीत असं त्या पत्रकामध्ये धडधडीत सांगितलेलं आहे. मग अजून 1 वर्ष थांबणार आहेत का भरती काढायला राज्य सरकार? आणि 1 वर्ष थांबणार असेल तर या विद्यार्थी जे 3-3 वर्ष अभ्यास करतायत त्यांचं पण याच्यात नुकसान आहे का नाही, याच्यावर सुद्धा आपण प्रयत्न करूया की बाबा कशा पद्धतीने. ठीक आहे, तुम्ही MPSC मध्ये ही भरती प्रक्रिया न्या, बिलकुल आमचा काही हरकत नाही. पण जर तुम्ही 2027 नंतर ती पाठवणार, मग त्याचा अभ्यासक्रम आणि त्याची परीक्षा पद्धत आणि हे सगळं निश्चित होणार. आणि याच्यात 1 वर्ष जर विद्यार्थ्यांचं वाया जात असेल, पहिलंच सरकारने आश्वासनं देऊ 2 वर्ष वाया लावले, तर आणखी 1 वर्ष जर जात असेल तर कुठेतरी याच्यात विद्यार्थ्याचं नुकसान आहे. त्याला पर्याय म्हणून एक गोष्ट निघू शकते की एक भरती प्रक्रिया तुम्ही आता TCSने राबवा, 2027 नंतर मग MPSC मध्ये टाका, कसंही टाका. मुलांनाही पुढच्या भरतीसाठी अभ्यासाला वेळ मिळेल, कारण की 2 वर्ष विद्यार्थी TCS पॅटर्न प्रमाणेच अभ्यास करतायत आणि याला ग्राउंड आहे, मैदानी चाचणी. त्यामुळे MPSC जाईल असं कुणाच्याही मनात वाटत नव्हतं, कारण की ग्राउंड आहे, क्वालिफिकेशन 12वी आहे आणि हे सगळं पोलीस भरतीसारखे. आणि हे त्याच्यामुळं असं कुणालाही वाटत नव्हतं की MPSC घेईल. आणि तरी सरकारला जर हा निर्णय घ्यायचा असेल तर सरकारने एक भरती प्रक्रिया राबवून, कारण आत्तापर्यंत तयारी करताना विद्यार्थ्यांनी TCS पॅटर्ननुसार अभ्यास केलेला आहे आणि आता डायरेक्ट एकाएकी MPSC. बरं, MPSC तर एकाएकी का जाय नका, पण तुम्ही जर 2027 म्हणताय तर मग आणखी 1 वर्ष विद्यार्थ्यांनी त्यांचा खर्च करायचा का, मेहनत करायची का, याच्यावर सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. आणि साहजिकच आहे, सरकार यावर विचार करेल अशी अपेक्षा सुद्धा आहे. त्यामुळे ते लगेच तुम्ही हे करू नका. ते सांगतो निर्णयाची अंमलबजावणी हे सांगितलेले 2027. तुम्ही पत्रक जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की काय सांगितलेलं या ठिकाणी दिसतंय बघा. कुठं हां, आता बघा, लेखापाल लिपिकचे वन विभागाचे मागणी पत्र पाठवलेले आहे, बरोबर आहे का. सामान्य प्रशासन विभाग हां गेलेले आहेत.
2027 करता. बघा, लेखापाल आणि लिपिकचे लगेच MPSC मध्ये याच वर्षी भरणार आहेत, हरकत नाही, लेखापाल आणि लिपिकचे. पण त्या अनुषंगाने कळण्यात येते की 2027 करता गट संवर्गाची सरळ सेवेने भरायची पदांची वनरक्षक, सर्वेक्षक, लेखापाल, लिपिक, शारीरिक प्रशिक्षक हे MPSC मध्ये पाठवायचे. हे कधी 26चं पाठवलंय आणि 27चं, मग 26चं मागणी पात्र पाठवलंय, तर मग वनरक्षकचे सुद्धा 26ची जाहिरात एक आता आहे त्या पद्धतीनेच घ्या, कारण अगोदर वनरक्षकचं पाठवलंच नाही या वर्षीचं मागणीपत्र आयोगाकडे. मग आत्ता पाठवलं पाहिजे. आणि आता मग 26ला तुम्ही विनंती नाही, 27ची विनंती करता आयोगाला, तर मग 26ची परीक्षा TCSने घेतली पाहिजे. आणि सरकारने याच्यावर विचार करू शकतं सरकार, किंवा केलाच पाहिजे. त्याच्यासाठी आपण काही करता येते का ते सुद्धा पाहूया, त्याची सुद्धा चाचपणी करूया. तुमच्या मनामध्ये काय असेल तर तुम्ही कमेंटमध्ये तसं सांगा. पण अशा पद्धतीने आहे बघा. त्यामुळे हे निर्णयाची अंमलबजावणी जर 27मध्ये करायची असेल तर या वर्षीच्या भरतीचं काय जे वन मंत्र्यांनी सांगितलं होतं त्यावर मग की नक्की शासनाचं अजून स्पष्टीकरण काय आलं नाहीये. लवकरच त्याचं शासन किंवा वन विभाग हा स्पष्टीकरण देईल अशी अपेक्षा आहे. आता बघा, पात्रतेत बदल का. आता बघा, MPSC जे परीक्षा घेतं, MPSC जवळपास सगळ्या परीक्षा ज्या आहे त्याची पात्रता जी असते ही डिग्रीवर घेतं शक्यतो. काही ठिकाणी काही डिप्लोमे वगैरे असं असतं, पण शक्यतो मॅक्सिमम पद हे 90-95% पद हे पात्रता डिग्रीच आहे. मग तुम्ही वनरक्षकची पात्रता सुद्धा डिग्री करणार का. आणि जर वनरक्षकची पात्रता तुम्ही ग्रॅज्युएशन किंवा एनी डिग्री आपलं पदवी करणार असाल तर मग फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरचे जे मुलं तयारी करतायत त्या मुलांचं नुकसान किती होईल. प्लस वयाची सुद्धा अट आहे. तुम्ही 3 वर्ष डायरेक्ट पुढे नेतात तर वय वाढ सुद्धा तुम्हाला 3 वर्ष द्यावी लागेल ना मग. आणि जर एवढी वय करणार असेल तर याला मैदानी चाचणी जास्त वयाची पोरं देऊ शकतात का, हाही प्रश्न आहे. म्हणजे याच्यात खूपच कन्फ्युजन आहेत या गोष्टी. मग त्याच्यामुळं याच्यात पात्रतेत जर बदल केला तर एक आहे, विद्यार्थ्यांच्या नाराजीला, रोषाला सरकारला सामोरं जावं लागेल. त्यामुळे याच्या पात्रतेमध्ये बदल होईल असं वाटत नाही. तसं जर केलं तर साहजिकच आहे, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरचे मुलं हे लाखो विद्यार्थी, ते काही हजारात नाही, ती विद्यार्थी लाखोवर विद्यार्थी इथं. आणि या परीक्षा असतात ना, पोलीस भरती, दारूबंदी किंवा वनरक्षक, याची तयारी करणारी पोरं शक्यतो अंडर ग्रॅज्युएट म्हणजे नुकतीच 12वी झालेली हेच मुलं जास्त असतात. आणि त्यांनाच तुम्ही बाजूला फेकत असाल तर मग ते चुकीचं आहे. ते असा निर्णय घेतलेला नाही त्याचा अजून, हे 27ची गोष्ट चालू आहे. त्याच्यामुळे तुम्हाला 27ला बदल काय करायचे ते आत्ताच सांगा. आणि आता 2 वर्ष तुम्ही जे आश्वासन देत होता की बाबा आम्ही लवकरच भरती येईल, भरती येईल, ती 2026लाच जर आयोग घेत नसेल तर TCS मार्फत ही भरती प्रक्रिया राबवणं आवश्यक आहे. तेच विद्यार्थ्यांच्या सोयीचं आहे. याच्यावर कुठंतरी गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे पात्रतेत बदल होईल, डिग्री जाईल असं बिलकुल करू नका. तुम्ही 12वी झालेली ना, बिलकुल वनरक्षकचा अभ्यास करत राहा. फक्त अभ्यासाची थोडी आपली मेंटॅलिटी तयार करून डीपमध्ये करायचा प्रयत्न करा. कारण की भविष्यात जर गेलीच समजा, नाहीच आपलं सरकारने विद्यार्थ्यांचं ऐकलं आणि गेलीच तर मग कुठंतरी आपल्याला नाविलाज असतो त्या परीक्षेला सामोरं जावं लागेल. त्यावेळेस आपला अभ्यास कंप्लीट असणं गरजेचं आहे. पण पात्रता डिग्रीवर जाईल म्हणून मी सोडून देतो वनरक्षकची तयारी करणं असं बिलकुल करू नका. तुमची तयारी जी आहे ती चालूच राहू द्या. हे होणं हे खूप अवघड दिसतंय ग्रॅज्युएशनकडे जाणं, कारण त्यात विद्यार्थ्यांचं धडधडीत 3 वर्षाच्या विद्यार्थ्यांचं म्हणजे लाखो विद्यार्थ्यांचं म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर यांचं नुकसान आहे. यावर सुद्धा आयोगाने लक्ष देणं गरजेचं आहे. अभ्यासाची दिशा ठरवताना आता काय करा, एक तर MPSC की TCS. आता 2027च्या पुढं तर MPSC कडे जायला शक्यच झालेले. फक्त आपलं मत काय, जर 2026ची जाहिरात जर वन आणि महसूल विभागाला काढायची असेल तर मग ते TCSनीच होईल, ती परीक्षा TCSनीच घेईल. पण जर MPSC कडेच द्यायची, ह्या वर्षी आम्हाला जाहिरातच काढायची नाही, डायरेक्ट 27ला काढायची असं जर असेल तर मग तो चुकीचा आहे. पण अभ्यासाला मात्र तसं जरी झालं तर अभ्यासाला खंड पडता कामा नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, GKचा अभ्यास थोडा डीपमध्ये करायचा आहे, इंग्रजीचा अभ्यास थोडासा डीपमध्ये करायचा आहे, गणित बुद्धिमत्ता पोलीस भरती पॅटर्नने, मराठी व्याकरण पोलीस भरती पॅटर्नने हे तुमचा अभ्यास आहे असं चालू राहू द्या. लक्षात, ह्या 2 विषयावर थोडासा भर द्यावा लागेल. मग हे GK करताना थोडंसं MPSC पॅटर्नने करायचं. म्हणूनच म्हणलं की बाबा वेगवेगळ्या विषयाचे पुस्तकं घेऊनही वाचत बसू नका लगेच, म्हणजे लगेच गडबड करू नका कोणत्या गोष्टीला. सध्या ठोकळा आहे GKचा सेपरेट आहे ना आपला MPSC गाईड, हे घ्या. याच्यात सगळे विषय MPSC पॅटर्न प्रमाणे दिलेत. एवढं जरी केलं तरी तुमचे समजा जरी MPSC कडे जरी गेली तरी सुद्धा तुमचा अभ्यास याच्यामधून GSचा कव्हर होणार आहे. तसंच अगोदर वन विभागाची तांत्रिक माहिती सुद्धा विचारत होते. वन विभागाची तांत्रिक माहिती म्हणजे वन, पर्यावरण, हवामान
याच्यावरचे आधारित प्रश्न. तर तरी तो सुद्धा अभ्यास तुमचा चालूच राहू द्या. आपलं तोनं सांगितलं, आपलं वनरक्षक प्लॅनर पुस्तकामध्ये तो तांत्रिक सिलेबस दिलेला आहे. जरी तो सिलेबसमध्ये ग्राह्य धरला नाही MPSCने, 2027चं सांगतोय, 26च्या जाहिरातीचा अजून प्रश्नचिन्हच आहे, पण जरी ग्राह्य धरला नाही तरी तो MPSCला सुद्धा तो सिलेबस आहे. MPSCच्या GK मध्ये सुद्धा सिलेबस आहे. त्यामुळे वन विभागाची तांत्रिक माहिती जी आहे त्याचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने जे कन्फ्युजन आहेत ते तुमचे दूर करण्याचा प्रयत्न केला. आणखी तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते प्रश्न कमेंटमध्ये सांगा. आणखी काही अपडेट किंवा वन विभागाकडून काही आतली खबर जर आम्हाला मिळाली तर तुमच्यापर्यंत पोहोचू आपण यूट्यूबच्या माध्यमातून. चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला माहिती होईल की कशा कशा पद्धतीने काय बदल होऊ शकतात किंवा मग काय बदल करण्याचा शासन विचार करत आहे. 26ला जाहिरात येईल का आणि 27कडे जाईल का, हे जे प्रश्न आहे याच्यावर सुद्धा आपण सरकार काहीतरी प्रयत्न करूया, निवेदन देणं किंवा काहीतरी प्रयत्न डिस्कशन करून आम्ही सुद्धा काहीतरी प्रयत्न करू. विद्यार्थ्यांचा फायदा होईल याच्यासाठी काही ना काही छोटा ना छोटा प्रयत्न करण्याचा जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाऊन प्रयत्न आपण नक्की करूया. ओके, थँक्यू.